हॅलो ऑल. सो हा माझा फर्स्ट मिनी प्रोजेक्ट और एक स्मॉल ॲप्लिकेशन होती, ज्याच्यात मी बटन प्रेसवर जो आपल्या विंडोचा बॅकग्राऊंड कलर असतो तो चेंज केला आहे. सो मी काही ऑप्शन्स दिले होते कलर्सचे आणि त्या बटनवर त्या कलरचं नाव लिहिलं आहे. सो आपण जेव्हा तो बटन प्रेस करू तो वाला कलर अप्लाय होतो ॲज अ बॅकग्राऊंड कलर, आणि आपण जर तोच बटन ती परत प्रेस केलं तर तो बॅकग्राऊंड कलर निघून जातो. सो एक टॉगलिंग इफेक्ट पण मी दिला आहे. सो ही एक स्मॉल ॲप्लिकेशन आहे ज्याच्यात मी बॅकग्राऊंड कलर चेंज करतो आहे. सो येस, थँक्यू. हॅलो ऑल. हा माझा सेकंड मिनी प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये मी एक मिनी म्युझिक प्लेअर बनवला आहे. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये मी माझा जो लास्ट प्रोजेक्ट होता त्याचा एक फीचर ह्याच्यात पण कंटिन्यू केला आहे. तो आहे बॅकग्राऊंड कलर चेंजिंगचा. सो इथं तुम्ही बघू शकता 4 वेगवेगळे बटन्स आहेत आणि ह्या बटन प्रेसवर वेगवेगळे गाणे प्ले होतात. आणि गाणे प्ले करायला मी प्ले साऊंड APIचा वापर केला आहे. आणि जर आपण पहिलं गाणं संपायच्या आधीच जर दुसरं गाणं प्ले केलं तर पहिलं गाणं बंद होऊन दुसरं गाणं प्ले होतं. सो पहिलं गाणं बंद करायला आपल्याला प्ले साऊंड APIमध्ये जो फर्स्ट पॅरामीटर असतो त्याला नल द्यायचं. आणि परत एकदा प्ले साऊंड API कॉल करून दुसऱ्या गाण्याचं नाव स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये त्याला द्यायचं आणि मग दुसरं गाणं प्ले होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता जसं जसं गाणं पण चेंज होतं आहे तसं बॅकग्राऊंड म्युझिक पण चेंज होतं आहे. सो येस, हा होता माझा सेकंड मिनी प्रोजेक्ट. थँक्यू. हॅलो ऑल. सो हा माझा थर्ड मिनी प्रोजेक्ट आहे. ह्याच्यामध्ये मी एक गेम बनवला आहे जो आपण सगळे लहानपणी खेळलोच असू. तो आहे टिकटॅक-टो. आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये मी एक ॲडिशन केलं आहे की जो ॲप्लिकेशनचा आयकॉन आहे त्याला मी एक टिकटॅक-टोचा एक फोटो लावला आहे. सो तो एक गेमची ॲप्लिकेशन वाटावी म्हणून. सो ह्याच्यामध्ये मी 9 बटन्स अरेंज केलेत एका 3x3 टेबल किंवा मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये. आणि मग वरती त्या मॅट्रिक्सच्यावर मी डिस्प्ले केले की कोणाचा चान्स आहे. आणि मग ते कोणतं पण बटन क्लिक केलं की त्या रेस्पेक्टिव्ह प्लेयरचा सिम्बल त्या बटनवर डिस्प्ले होतो. आणि मग कोणते पण 3 रो, कॉलम किंवा डायगनल जर सेम सिम्बलचे असले तर तो प्लेयर विन होतो ज्याचे सेम सिम्बल्स अलाइन झालेले आहेत. आणि मग नंतर परत गेम आपण रिस्टार्ट होतो आणि दुसरा प्लेयर म्हणजे जो आधी स्टार्ट करत होता त्याचा अपोनंट ह्यावेळेस स्टार्ट करतो. सो येस, थँक्यू. हॅलो ऑल. हॅलो ऑल. हा माझा फायनल प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये मी एक लिंक लिस्टचं व्हिज्युअलायझर बनवलं आहे. सो ह्याच्यामध्ये आपण 4 टाईपचे लिंक लिस्ट जे शिकतो क्लासमध्ये, सिंगली सर्क्युलर, डबली आणि डबली सर्क्युलर, हे 4 लिंक लिस्ट मी ह्या ॲप्लिकेशनच्या थ्रू व्हिज्युअलाइज केलेत. सो जो सोर्स कोड आहे ॲप्लिकेशनचा तो मेनली 2 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. एक Win32चा पार्ट आणि एक प्युअर सी कोडचा पार्ट. सो Win32 पार्टमध्ये ॲप्लिकेशनचं जे फ्रंट एंड आहे आणि GUI एलिमेंट्स जे आहेत ते सगळं Win32मध्ये केलेलं आहे. आणि ॲप्लिकेशनचं जे बॅकएंड आहे जसं लिंक लिस्ट आणि लिंक लिस्टमध्ये इन्सर्शन, डिलिशन वगैरे ते सगळं बॅकएंड जो प्युअर सीचा कोड आहे त्याच्यामध्ये ते त्या पार्टमध्ये ते केलेलं आहे. सो इथं आपण आता बघू शकतो.
सो इनिशियली 4 ऑप्शन्स फॉर व्हिज्युअलायझिंग 4 टाईप्स ऑफ लिंक लिस्ट. सो आपण सिंगलिस्ट लिंक लिस्टने स्टार्ट करू. सो इन्सर्शन, नोड इन्सर्शन. इथं नोड लिस्टच्या एंडमध्ये इन्सर्ट होती. सो इथं तुम्ही बघू शकता आपण जे नोड इन्सर्ट करतो आहे त्याच्या जस्ट आधी म्हणजे 10च्या आधी जो 0 आहे तो हेड नोड आहे. सो आपण आपल्या क्लासमध्ये हेड नोड च्याबद्दल शिकतो आणि सरांनी आपल्याला हेड नोडचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि हेड नोड असणं हे किती गरजेचं आहे आणि त्यांनी इन्सर्शन आणि डिलिशनचे ऑपरेशन्स खूप जसे ऑपरेशन सोपे होतात. सो हा हेड नोड मी असं वेगळा हायलाईट केला आहे. हेड नोड आणि एंड नोड जो नल आहे तो मी वेगळा हायलाईट केला आणि मग व्हेरियस ऑपरेशन्सच्या ऑप्शन्स दिले आहेत मी, लाईक इन्सर्ट ॲट स्टार्ट, इन्सर्ट बिफोर एनी एलिमेंट, इन्सर्ट आफ्टर एनी एलिमेंट. सो डिलिशन ऑफ नोड, डिलीट स्टार्ट, डिलीट एंड. नंतर मी एक ऑटोमेट डेटाचा फीचर दिला आहे. त्याच्यामध्ये आपण किती नंबर ऑफ नोड्स पाहिजे ते आपण एंटर करायचे आणि रँडमली नंबर्स असाईन होतात फ्रॉम 0 to 999 आणि जर इन केस जुनी काही लिंक लिस्ट असेल तर ती डिस्ट्रॉय होते. सो हे जस्ट मी इनपुट टाईम कमी करण्यासाठी हा फीचर दिलेला आहे. सो इथे तुम्ही बघू शकता एक्सक्लुडिंग हेड नोड 10 एलिमेंट्स ॲड झालेले आहेत. सो रिव्हर्स लिस्टमध्ये फक्त लिस्ट रिव्हर्स होती आणि गेट रिव्हर्स लिस्टमध्ये ॲक्च्युअल लिस्ट रिव्हर्स होऊन आपल्याला मिळते. आणि मग ह्याच्यात परत इन्सर्ट ॲट एंड. तर इथं तुम्ही बघू शकता डुप्लिकेट्स आहेत 464 464 स्टार्ट आणि एंडला. सो आपण डिलीट डुप्लिकेट्स केली की एक त्याच्यातलं निघून जातं जे डुप्लिकेट आहे ते, आणि सॉर्ट केली की लिस्ट असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट होते. सो ह्याचं नेक्स्ट आहे सिंगली सर्क्युलर लिस्ट. मग आता ह्याच्यात मी ऑटोमेटच करतो फॉर सेविंग आर टाईम. तर इथं तुम्ही बघू शकता 15 एलिमेंट्सची एक सिंगली सर्क्युलर लिस्ट आलेली आहे. सो ह्याच्यात व्हिज्युअली पण तुम्ही बघू शकता की चेंज झालेला आहे आणि नल नोड नाही आहे आणि फक्त हेड नोड आहे तो पण वेगळा हायलाईट केलेला गेला आहे. आणि नंतर इन्सर्शन ॲट एंड, इन्सर्शन बिफोर एनी एलिमेंट, एंटर द एलिमेंट बिफोर विच यू वॉन्ट टू इन्सर्ट द एलिमेंट आणि एंटर द न्यू एलिमेंट. आता इथं तुम्ही बघू शकता डुप्लिकेट्स आहेत 281 281 145 145. आता डिलीट डुप्लिकेट्स केलं की ते डुप्लिकेट्स निघून जाणार. शो रिव्हर्स लिस्टनी लिस्ट रिव्हर्स फॉर्ममध्ये शो होणार. गेट रिव्हर्स लिस्टनी लिस्ट ॲक्च्युली रिव्हर्स होणार आणि मग सॉर्ट केल्यावर असेंडिंग ऑर्डरमध्ये लिस्ट सॉर्ट होणार. अँड देन डब्ल्यू लिंक लिस्ट, परत ऑटोमेट. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटू शकतं की जस्ट मी इन्सर्ट नोडमधून डेटा गेट करून इथं डिस्प्ले करतो आहे, पण ते ॲक्च्युली तसं नाही आहे. ॲक्च्युली इन्सर्ट नोडमधून त्या टेक्स्ट बॉक्समधून आपण डेटा गेट करतो आणि तो डेटा ॲक्च्युली स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असतो. सो तो आपण कन्वर्ट करतो इंटिजरला आणि तो इंटिजर आपण पास करतो एक रिअल लिंक लिस्टला. सो ह्याच्या आत एक खरीखुरी लिंक लिस्ट रन होती आणि त्या लिंक लिस्टवर आपण जसे चेंजेस करू तसे ह्या व्हर्च्युअल लिंक लिस्टवर चेंज होतात. तर इथं मी व्हॅलिडेशन चेक्स पण दिले की एलिमेंट जर प्रेझेंटच नाहीत तो त्याच्या आधी आपण इन्सर्ट नाही करू शकणार. नंतर इन्सर्ट आफ्टर. 15 हा एलिमेंटच नाही आहे सो त्याच्यानंतर आपण इन्सर्ट नाही करू शकणार. सो हा एक व्हॅलिडेशन चेक दिला आहे. आणि आता 322च्या नंतर 150 आपण इन्सर्ट करतो आहे. आता शो रिव्हर्स लिस्टने लिस्ट रिव्हर्स फॉर्ममध्ये शो होती. गेट रिव्हर्स लिस्टने ॲक्च्युली लिस्ट रिव्हर्स होती. आणि इथं पण तुम्ही बघू शकता हेड नोड आणि जो लास्टचा नोड आहे हा मी वेगळा हायलाईट केला आहे, कारण आपण जे पण ऑपरेशन्स करतो त्यांनी लास्ट नोड म्हणजे नल आणि हेड नोडला काहीच इफेक्ट होत नाही. आता इथे डुप्लिकेट्स प्रेझेंट आहेत. आता डिलीट डुप्लिकेट्स केलं की डुप्लिकेट्स डिलीट होणार आणि सॉर्ट लिस्ट केलं की लिस्ट असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट होणार.
अँड फायनली डब्ल्यू सर्क्युलर लिस्ट. परत ऑटोमेट डेटा. आणि मी इथं ऑटोमेट डेटासाठी मी 25 एलिमेंट्स देऊ शकतो असा एक पॉपअप डिस्प्ले केला आहे. कारण की 25पेक्षा जास्त दिले तर स्क्रीनच्या बाहेर एलिमेंट्स जाऊ शकतात. पण तरी पण आपण देऊ शकतो 25पेक्षा जास्त. जस्ट हे होईल की स्क्रीनच्या बाहेर जे एलिमेंट्स गेलेत तर त्यांच्यावर काही ऑपरेशन झाले तर आपल्याला ते दिसणार नाही. सो इथं परत तुम्ही बघू शकता व्हिज्युअली एक चेंज झालेला आहे डब्ल्यू सर्क्युलर लिंक लिस्टमध्ये. आणि हेड नोड परत वेगळ्या कलरमध्ये आहे आणि हेड नोड इज अनटच्ड. डिलीट एंड डिलीट स्टार्ट. नंतर इन्सर्ट बिफोर 711 आणि न्यू एलिमेंट इज 106. सिक्स 44 264. सो आता डिलीट डुप्लिकेट्स डिलीट होणार. अँड फायनली मी एक रिडंडन्सीसाठी लॉग फाईल्स मेंटेन केलेत. सो त्या चार लॉग फाईल्स 4 वेगळ्या लिंक लिस्टसाठी 4 वेगळे लॉग फाईल्स मेंटेन केलेत. सो त्याच्यामध्ये मी लिंक लिस्टचं आफ्टर एव्हरी स्टेप म्हणजे मी त्याच्यात स्टेटस लिहिलेलं आहे लाईक इन्सर्टेड एलिमेंट, डिलीटेड एलिमेंट वगैरे. आणि नंतर लिस्टला डिस्प्ले पण केले आहे आफ्टर इच ऑपरेशन दॅट इज परफॉर्म. त्याच्यामध्ये मी फॉर्मॅट जो ठेवला आहे डिस्प्लेचा त्याच्यामध्ये फर्स्ट मी लिंक लिस्टचा डेटा डिस्प्ले केला आहे आणि नंतर त्याच्या ब्रॅकेट्समध्ये मी लिंक लिस्टचा ॲड्रेस डिस्प्ले केला आहे इन हेक्साडेसिमल फॉर्म. सो आता तुम्ही बघू शकता तो जो ॲड्रेस आहे लिंक लिस्टचा तो कंटिन्युअस नाही आहे. जसं तुम्ही लास्ट 3 डिजिट्स बघू शकता. दर ॲड्रेसचे लास्ट 3 किंवा लास्ट 2 डिजिट्स बघून आपण कन्फर्म करू शकतो की ॲड्रेस हा कंटिन्युअस नाही आहे. आणि लिंक लिस्टमध्ये जसं आपल्याला माहिती आहे ॲड्रेसेस कंटिन्युअस नसतात. सो ह्यानी ते प्रूव्ह होतं की मी इंटरनली ॲक्च्युली एक लिंक लिस्ट वापरतो आहे खरीखुरी. आणि हे दिस इज फॉर डब्ल्यू लिंक लिस्ट. ह्याच्यामध्ये परत ॲड्रेसेस कंटिन्युअस नाही आहेत. आणि डब्ल्यू सर्क्युलर लिंक लिस्ट. येस. सो हा माझा प्रोजेक्ट होता.